एग्स पण आपण करू शकतो का freeze? नक्कीच करू शकतो. एग्सही आपण स्टोअर करू शकतो. त्यावरती मला तुम्हाला एक किस्सा सांगायला आवडेल की एक फिमेल जी आमच्याकडे रफली अराऊंड एक 30मध्ये आलेली होती. म्हणजे काही कारणांमुळे तिचं लग्न झालेलं नव्हतं. ती आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. आईवडिलांकडे कोणी बघायला नव्हतं म्हणून ती लग्नाला तयार होत नव्हती. मग आमच्याकडेच तिची एक मैत्रीण जिनी ट्रीटमेंट घेतलेलं होतं, तिने तिला समजवायचा प्रयत्न केला की तुला लग्न आत्ता नाही करायचं, मे बी पुढे तुला फ्युचरमध्ये लग्न करायचं असेल, तुला बाळ पण करायचं असेल तर काही अंडी तर का तू फ्रीज करून ठेवलीस तर तुला फ्युचरमध्ये त्याचा वापर येईल. मग ती आमच्याकडे आली. आम्ही तिला काउन्सिल केलं की हे फ्रीज केल्याने काय फायदा होऊ शकतो, ह्या पद्धतीमध्ये तिला आम्ही समजवायचा प्रयत्न केला. ती काउन्सिल झाली. तिला ह्या गोष्टीचा इम्पॉर्टन्स समजलं आणि मग तिला आम्ही स्टिम्युलेट करून तिचे काही एग्स आम्ही फ्रीज करून ठेवले. नंतर काही काळानंतर आम्हाला असं समजलं की तिचं लग्न झालं आहे 40मध्ये. पण ती कपल ट्राय करत होतं प्रेग्नन्सीचं, पण काही कारणांमुळे राहू शकत नव्हतं. मग ते आमच्याकडे आले. त्यावेळेस मग ते फ्रीज केलेले एग्स आम्ही यावेळी तिला वापरले, थॉ केले. ते तिच्या हजबंडचे स्पर्म्स आम्ही घेतलं, फर्टिलाइज केले आणि त्याच्यापासून हेल्दी एम्ब्रियोज बनवून आम्ही ते ट्रान्सफर केले आणि नाव शी इज हॅव्हिंग अ हेल्दी बेबी. मे बी 4 वर्षाचं बेबी बाळ आहे तिचं आता. अरे वा. म्हणजे आता सध्या जे आपण बघतो की मुलींना विशेषतः लवकर लग्न नसतं करायचं कारण करिअर महत्त्वाचं असतं. राईट. मग एक 35पर्यंत त्या म्हणतात आम्ही करिअरमध्ये एस्टॅब्लिश झालो की मग आम्ही विचार करू लग्नाचा, मुलांचा. मग त्यांच्यासाठी हे खूप छान आहे का? हे खरंच छान आहे. म्हणजे बऱ्याचशा मुली आहेत ज्या करिअर ओरिएंटेड असतात, ज्यांना आपलं करिअर घडवायचं असतं, तर अशा फिमेल्ससाठी हे एक बूस्ट आहे ज्याच्यामध्ये ते बरेचसे सेलिब्रिटीज वगैरे पण जे आता रुटीनली हे फ्रीजिंग वगैरे करत आहेत, एग्स फ्रीज करून ठेवतात फ्युचर यूजसाठी. आणि एग्स किती दिवस राहतात? अगेन द सेम थिंग की तुम्हाला 10 वर्षापर्यंत तुम्ही नक्कीच स्टोअर करून ठेवू शकता. आणि टेम्परेचर तेच असतं? टेम्परेचर तेच असतं. ते आम्हाला लॅबमध्ये ते आम्हाला मेंटेन करावं लागतं. त्याला ते लिक्विड नायट्रोजन परत आम्हाला रिफिल करावं लागतं. त्याचे लेवल आम्हाला व्यवस्थित मेंटेन करावे लागतात. पण मला एक सांगा की म्हणजे असं सगळ्यांच्या मनात हा विचार येऊ शकतो की ती एग्स तसेच राहतात? हो, नक्कीच तसेच राहतात. त्यामध्ये काहीच चेंजेस होत नाहीत. कारण ते जसं आता आपण काही प्राणी असतात, जसं आता फ्रॉग, बेडूक म्हणालो आपण, तर आपल्याला ते इतर वेळी कधीच दिसत नाहीत. मग ते कुठे असतात? तर ते डॉर्मेन्सीमध्ये जातात. म्हणजे फक्त पावसाळ्यात आपल्याला ते दिसतात, इतर वेळी ते कुठेच दिसत नाहीत. तर ते काय होतात? तर ते डॉर्मेन्सीमध्ये असतात. तसंच आपण हे एग्जही त्यांना आपण डॉर्मेंट करून ठेवतो, ते त्यांना स्टोअर करतो आणि मग ज्यावेळेस आपल्याला त्याची गरज असते त्यांना थॉ करतो, त्यांना ग्रो करतो आणि मग त्याच्यापासून आपण फर्टिलायझेशन करतो. मग स्पर्मच्या बाबतीत पण असं करता येतं का? स्पर्मच्या बाबतीतही तसं करता येतं. स्पर्मच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर रुटीनली स्पर्म फ्रीजिंग, सिमेन फ्रीजिंग होतं. म्हणजे असे काही पुरुष असतात ज्यांना रेग्युलरली, कारण ते फॉर एक्झाम्पल आमच्याकडे एक कपल होतं, त्यामध्ये हजबंड आर्मीमध्ये कामाला आहेत ते, तर त्यांची ड्युटी वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली असते बऱ्याच वेळा, तर ते रेग्युलरली येऊ शकत नाही. तर अशा वेळी ते ट्रीटमेंटला आमच्याकडे आलेले असताना त्यांना आम्ही हा एक उपाय दिला की त्यांनी सिमेन सॅम्पल आमच्याकडे फ्रीज करून ठेवलं आणि ज्यावेळेस ॲक्च्युअल ट्रीटमेंट असते त्यावेळेस त्यांना तिथे प्रेझेंट राहायची गरज नाही, कारण त्यांनी ऑलरेडी सिमेन सॅम्पल आमच्याकडे फ्रीज केलेलं होतं. सो ज्यावेळेस त्यांच्या मिसेसची सायकल होती त्यावेळेस ते ट्रीटमेंट आम्ही ते केलं आणि ते सॅम्पल जे आम्ही फ्रीज केलेलं होतं ते थॉ करून आम्ही वापरलं आणि त्यांना प्रेग्नन्सी आलेली आहे. सो दे वर क्वाईट हॅपी विथ दॅट. की मग त्यावेळी त्यांना ते कळलं की अशा पद्धतीमध्ये पण आपण काहीतरी अशी ट्रीटमेंट आपली करू शकतो.
कारण असं लोकांना असं वाटतं ना की अरे इतक्या वर्षानंतर कसं म्हणजे राहील ते आणि ते नॉर्मल राहील का. हो, पण त्याला ते थॉ करायला किती दिवस जातात म्हणजे? असं काही नाही आहे. म्हणजे लाईक आता फ्रीजिंग आणि थॉईंगची ही प्रोसेस एक साधारण 10 ते 15 मिनिटाचीच असते. अच्छा. ती फ्रीज केलेत की इमिजिएटली आपण ते लिक्विड नायट्रोजनमध्ये स्टोअर करतो आणि ज्यावेळेस आपल्याला त्याची गरज असते त्यावेळेस आपण ते थॉ करतो म्हणजे आपण ते लिक्विड नायट्रोजनमधून बाहेर काढतो. योग्य मीडिया आपण कल्चर मीडिया जो असतो त्याच्याबरोबर त्याला ट्रीट करतो आणि मग ते आपण त्यांना वापरतो. असा ना एक साधारण समज आहे की IVF खूप सायकल्स करायला लागतात. एकदा हे झालं की तर साधारण किती सायकल्समध्ये सक्सेसफुल होतं आणि सक्सेस रेट एका इम्प्लांटेशनचा किती आहे? ॲक्च्युली तसं काय की लाईक प्रत्येक पेशंट टू पेशंट हे व्हॅरी करतं की सगळ्यांनाच भरपूर सायकल्स घ्यावे लागतील असं काही नसतं. की लाईक काही पेशंट असे असतात ज्याला आम्हालाही कळत नाही की लाईक सगळं काही व्यवस्थित आहे पण तरीसुद्धा सक्सेस मिळत नाही आहे. तर अशा काही पेशंट्सना साधारण 4 ते 5 सायकल्स अंडरगो करावं लागतं त्यांना. बट अदरवाईज बरेचसे कपल्स असे असतात जे फर्स्ट सायकलमध्येच क्लिक होतात. ॲट द मोस्ट दुसऱ्या सायकलमध्ये किंवा तिसऱ्या सायकलमध्ये क्लिक होऊन जातात. पण एका सायकलचा साधारण सक्सेस रेट किती असतो? आता जिनॉमिक्समध्ये जर मी बोलायला गेलो तर आमचा जो सक्सेस रेट आहे एक साधारण 60 to 70% सक्सेस रेट आहे. 60 to 70% हा खूप हाय झाला. हो. नॉर्मली मी ऐकते ते हल्ली म्हणजे अगदी सुरुवात झाली होती तेव्हा 1% 2% होता, मग 10 to 15% आला. हो. मग तुम्ही असं वेगळं काय करता की ज्याच्यामुळे इथे तुमचा सक्सेस रेट जास्त चांगला आहे? ह्याच्यामध्ये आम्ही ॲक्च्युली तसं काही फारसं वेगळं काही करत नाही आहे. ह्याच्यामध्ये जसं आता मी मगाशी म्हणाल्यासारखं की लाईक कंप्लीट टीमचा एक अनुभव तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर सगळे पॅरामीटर्स व्यवस्थित तपासून आम्ही बघत असतो. काय योग्य आहे त्या कपलसाठी, त्या मेलसाठी, त्या फिमेलसाठी. त्या ट्रीटमेंट लाईन्स आम्ही तसे अकॉर्डिंगली प्लॅन करतो आणि मग तसं अकॉर्डिंगली काय सक्सेस होऊ शकतं, किती % सक्सेस होऊ शकतं त्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये. हे पूर्ण कंप्लीट टीम आम्ही बसतो, त्यावरती डिस्कस करतो आणि मग नंतर कम्प्लिटली त्या सायकलला कशा पद्धतीमध्ये कोणत्या डायरेक्शनमध्ये आपल्याला जायचं आहे याच्यावरती एक व्यवस्थित प्लॅन करूनच आम्ही हे करायचा प्रयत्न करतो आणि म्हणून कदाचित हा सक्सेस रेट आम्हाला मिळतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.